सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आजपासून 25 तारीख ते 1 जानेवारीपर्यंत 25 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 पर्यंत आपण परमपूजनीय परमहंत आचार्य श्री तपश्रीराज दादा पंजाबी हे गेली 5 वर्षापासून ह्या ढोऱ्या डोंगरामध्ये आपली तपस्या करताय, साधना करताय आणि त्याला 5 वर्ष पूर्ण होत आहे। हे 5 वर्षाच्या या पूर्तीच्या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम नामधारक वासनिक यांना प्रेरणा भेटावी। आपण आजच्या काळामध्ये धर्म आणि धार्मिकता करत असताना असे साधकही आज आहे का जे फक्त आणि फक्त परमेश्वर व्हावा, तोची भेटावा या तळमळीतून इच्छा व्यक्त करून आपल्या साधनेवरती प्रयत्नशील आहे। त्यासाठी हा कार्यक्रम सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ नाशिक जिल्हा शाखा यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि त्यांना सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाच्या अनेक ज्या शाखा आहे ते सहयोगी मंडळ सहकार्य करताय। मंडळाच्या वतीने असे अनेक कार्यक्रम कंटिन्यू आपण करत असतो आणि त्या कार्यक्रमाचं हे पहिलं सत्र आहे। परमार्ग सेवक किरणदादा भाडंगे यांनी आपल्याला ज्या सूचना किंवा नियम सांगितलेले आहे त्या नियमामध्ये हा कार्यक्रम आपला होत राहील। बरेचशी मंडळी आलेली आहे, पुन्हा नाशिक अजूनही काही लोक आज येणार आहे। वेळोवेळी ज्या बी अडीअडचणी येतील त्या किरणदादा असेल, बारगे सर असेल, शांतारामदादा खांदवे असेल, आपले दिगंबर भाऊ असेल, रघु भाऊ असेल, परत दत्तभाऊ पाटील कापसे इगतपुरी तालुक्याचे मंडळाचे अध्यक्ष यांना आपण सांगणार आहोत आणि तेही ह्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे आज ढोऱ्या डोंगरामध्ये हा कार्यक्रम घेण्याचं आयोजन आणि उद्देश हा आपल्यापुढे धर्म आणि धार्मिकता या अनुषंगाने जागरूकता, एक प्रेम, एक आपलेपण निर्माण व्हावं, धर्माच्या प्रती आपलं असलेलं जी विचारधारा आहे, ती दृष्टी आहे, ती बदलावी या अनुषंगाने घेण्यात आलेलं आहे। हे जंगल आहे, डोंगर आहे, इथं अनेक साधक साधना करून परमेश्वराच्या कैवल्य गडावरती पोहोचलेले आहे आणि आपला इतिहास इथल्या ढोऱ्या डोंगराच्या संदर्भात खूप मोठा आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील अनेक साधकांना, साधू संत असेल, नामधारक वासनिक असेल, या ढोऱ्या डोंगराचं आकर्षण कायमच राहिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने याही अगोदर इथं कार्यक्रम आपण घेतले अनेक आणि हाही कार्यक्रमाचं आयोजन ह्याच अनुषंगाने आहे। सकाळचं सत्र, दुपारचं सत्र आणि संध्याकाळचं नामधारक वासनिकांसाठी केलेलं सत्र, या तिन्ही सत्राव्यतिरिक्त आपण स्मरण चिंतन करावं, धर्माच्या अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये एक सात्विकता, एक सत्व उतरावं या अनुषंगाने ती स्वतंत्रता आपल्याला मंडळाने दिलेली आहे। ज्यांना सत्र ऐकण्याची इच्छा आहे त्यांनी सत्र ऐकावं, अन्यथा आपल्या स्वतंत्रतेने स्मरण चिंतन अभ्यास जे बी आपण करू शकता ते करू शकता, काही अडचण नाही। खरं म्हणजे परमपूजनीय बाबाजी यांनी गेली 5 वर्षापासून इथं साधना केलेली आहे आणि जे साधना करतात, जे त्याग करतात त्यांना बोलण्याचा अधिकार असतो। माझ्यासारख्या साधकाला बोलण्याचा अधिकार नाही, माझी योग्यता नाही, पात्रता नाही, तरीही बाबांच्याच शुभचिंतनानं, आपल्या सर्वांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्याच आदेशाने आपल्यासमोर काही विचार मांडण्याचा मी जरूर प्रयत्न करेल। माझे अनुभव असेल, माझी अनुभूती असेल, प्रचिती असेल आणि परमेश्वराने दिलेल्या प्रेरणेतून, दिलेल्या जाणीवेतून आणि साधू संतांच्या शुभचिंतनातून जे मला कळतंय, समजतंय, लक्षात येतंय ते मांडण्याचा मी नक्की प्रयत्न करत।
प्रथम बाबांना दंडोत करून, सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंना दंडोत करून आपण या पहिल्या सत्राला सुरुवात करत आहोत. आपण धार्मिकता करतो. आपल्याला जसं जमेल तशी धर्म समजून घेऊन धार्मिकता करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आता धार्मिकतेला लागणाऱ्या जीवांचं जर आपण विचार केला, चिंतन केलं, सर्वे केला, तर प्रत्येकाचे धर्माला लागणाऱ्याचे जे कारणं आहे ते वेगळे आहे. कोणाला जीवनामध्ये अडचणी आल्या, दुःख आले, म्हणून धर्माला लागणारे बरेच लोक आपल्याला दिसतील. कोणाला प्रेरणा भेटली, कोणाला ज्ञान झालं, कोणाला वेद निर्माण झाला, स्थानाचा वेद, नामाचा वेद, मार्गाचा वेद. अशा वेगवेगळ्या कारणातून धर्मामध्ये येणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु परमेश्वराला अपेक्षित असलेलं धर्म आणि धार्मिकता ही मात्र आपल्या प्रयत्नाने आपण शोधायची असते, समजून घ्यायची असते, जाणून घ्यायची असते आणि मग नंतर करायची असते. कारण धर्म हा ज्ञानाचा आहे, बुद्धीचा आहे. ज्ञान झाल्यानंतर त्यागाचा आहे, त्याग झाल्यानंतर आचरणाचा आहे. परंतु यातला प्रयत्नवाद प्रत्येकाला जमेल याची कोणती शाश्वती नाही. कारण वेगळे आहे आपल्या ह्या प्रापंचिक जीवनामध्ये. जगत असताना धर्म ही आपली एक गरज झालेली आहे. परंतु धर्म गरज नाही. धर्म आत्मकल्याणाचं एक साधन आहे, आपल्या जीवनमुक्तीचं एक साधन आहे. आणि म्हणून परमेश्वर कृपेने आपल्याला ते समजलं आहे, कळालं आहे, आपल्यापर्यंत आलेलं आहे. याचा विचार करून जेव्हा आपण धर्माचा अभ्यास करू, चिंतन करू आणि त्या चिंतनातून आपण जेव्हा घेण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपल्याला धर्म कळेल. धर्म जोपर्यंत आपल्याला कळत नाही, समजत नाही, लक्षात येत नाही, तोपर्यंत धर्माविषयी आपल्याला आवडी निर्माण होणार नाही. आवडी निर्माण होत नाही तोपर्यंत परमेश्वराशिवाय आपल्याला, परमेश्वराविषयी आपल्याला आवडी निर्माण होत नाही. आणि जोपर्यंत कोणत्याही गोष्टीविषयी आपल्याला आवडी नसेल, तर आपण जे करतोय ते एक फक्त आपली अडचण, आपले प्रॉब्लेम्स ते दूर व्हावेत, सांसारिक सुखे मिळावेत, या अपेक्षेपोटी, या अभिलाषेपोटी आपण धार्मिकता करतोय. आणि म्हणून त्यातून मिळणारा फायदा आहे तो जितका व्हायला पाहिजे तो होत नाही. म्हणून धर्म समजून घेऊन करायचा असतो. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलं. वाडोवाडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्यापर्यंत हा धर्म अनेक प्रसंगाच्या माध्यमातून आणला. काही प्रसंग घडले, परमेश्वराने धर्म सांगितला. काही प्रसंग परमेश्वराने निर्माण केले, म्हणून धर्म आपल्यापर्यंत परमेश्वराने आणला. परंतु परमेश्वराचा सृष्टी निर्मितीचा उद्देश, परमेश्वराच्या अवताराचा उद्देश आणि जीवाला बोध देण्याचा उद्देश, याचं आपण जर चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की परमेश्वराचा धर्म परमेश्वराला आपल्याला सांगायचा नाही, आपल्याला समजावायचा आहे, लक्षात आणून द्यायचा आहे. म्हणून तत्त्वज्ञानाकडे ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगताना आपल्याला समजावलेलं आहे की सृष्टी का निर्माण केली, कशासाठी केली, तुम्ही होते कुठं, मग मला काय निर्माण झालं, त्या निर्मितीच्या नंतर मी मायेकरवी तुम्हाला कसं काढलं, आणल्यानंतर काय अपेक्षा केली, काय दिलं, काय सांगितलं, काय समजावलं, हे समजावलं आहे. आणि आपण समजून किती घेतला यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहे. एखादी गोष्ट आपल्याला जर समजली तर त्याच्याविषयी आपोआपच आपले पण निर्माण होतं, आवडी निर्माण होते आणि ते करण्याचा आपण प्रयत्न करतो. धर्म तसा बघितला तर खूप अवघड नाही, खूप कठीण नाही, खूप अडचणीचा नाही. अत्यंत सोपा, सरळ, साधा करून परमेश्वराने आपल्याला धर्म दिलेला आहे. परंतु आपण संशोधक वृत्तीनं ते शोधण्याचा आणि चिंतन करण्याचा प्रयत्न करत नाही. लीळाचरित्रामध्ये जेव्हा आपण जातो त्या लीळाचरित्रातले जे साधक आहे, हे साधक परमेश्वराच्या सन्निधानातले आहेत. आणि सन्निधानामध्ये राहत असताना समोर परमेश्वर आहे. समोर परमेश्वर असताना परमेश्वराची भक्ती ते आपापल्या परीनं, आपापल्या विचाराने, आपल्या बुद्धीनं करण्याचा प्रयत्न करतात. जे काही प्रश्न असतील ते परमेश्वराला विचारतात, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात, उत्तर घेण्याचा प्रयत्न करतात. आणि हे करत असताना
जे परमेश्वराला अपेक्षित आहे ते जर जीवाकडून झालं नाही तर परमेश्वर उदास पण होतात, खंती पकडतात. एखाद्या जीवाला परमेश्वर समजून पण सांगतात, त्याची चूक लक्षात आणून देतात. यातून आपल्याला परमेश्वर कशाने प्रसन्न होतो आणि कशाने उदास होतो हे लगेच कळतं. खूप अवघड विषय नाही आहे. म्हणून त्या पात्रांवरती, त्या साधकांवरती जर आपण नजर टाकली आणि त्या नजरेतून आपल्याला जर समजलं तर धर्म आपल्याला करण्यासाठी अत्यंत सोपा विषय होऊन जाईल. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत सोपा विसलेला विषय आपल्यापर्यंत पोचेल आणि अत्यंत स्वभावतपणे आपण धार्मिकता करू शकतो. परमेश्वर प्रसन्न करण्यासाठी खूप काही आपल्याला करण्याची गरज नाही किंवा परमेश्वरांनी ती अपेक्षा पण केलेली नाही आहे. अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीतून परमेश्वर प्रसन्न होताना आपल्याला दिसतात. कारण जीव उद्धारण्याचं व्यसन घेऊन आलेला हा परमेश्वर उभयदृश्य अवतार, त्यांचा अवतार घेण्याचा उद्देश हा एकच असल्यामुळं येनकेन प्रकारे ह्या जीवाला उद्धारायचं आहे, दुःखात जाऊ द्यायचं नाही आहे. त्या दुःखातून गेलेल्या जीवाला परत पुन्हा या उद्धरण कार्यामध्ये आणायचं आहे. हा एकच उद्देश आणि एकमेव उद्देश असल्या कारणाने परमेश्वर स्वतः स्पष्ट धर्मामध्ये, धार्मिकतेमध्ये, साहित्यामध्ये किंवा तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला सांगतात, पण आपली नजर तशी जात नाही. याचं कारण की चुकीच्या पद्धतीनं आपण धर्म समजून घेतला, चुकीच्या उद्देशाने आपण धर्म करायला लागलो किंवा चुकीच्या रस्त्याने आपण जात आहोत. त्यामुळं जो रिझल्ट आपल्याला भेटायला पाहिजे तो रिझल्ट भेटत नाही. म्हणून आपल्या या चरित्रामध्ये गेल्यानंतर परमेश्वराच्या सन्निधानात असलेले जे जीव आहे त्या जीवांकडे आपण जर बघितलं, त्यांनी केलेल्या चुका, त्यांनी केलेली सुधारणा, त्यातून आपल्याला प्रेरणा घेऊन ती चूक आपल्या जीवनामध्ये कधी होणार नाही याची जर आपण काळजी घेतलीच आणि ती सुधारण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत सोपी धार्मिकता आपल्यापर्यंत येईल, आपल्या समोर येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल, खूप संशोधन करावं लागेल, खूप चिंतन करावं लागेल, खूपच साहित्य वाचावं लागतील, ग्रंथ वाचावं लागतील, असं काही नाही. अत्यंत सोपं. आपण भौतिक जगामध्ये एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा ती सोपी आपल्याला कशी करता येईल, सोपी कशी घेता येईल, सोपी करून कशी समोरच्याला सांगता येईल याचं चिंतन आपण करत असतो. आणि हे वास्तविक जीवन जगत असताना दररोजच्या अनुभवातले आपले विषय आहे. प्रवास करत असताना गाडी खराब झाली, आपण आता विचार करतो की गाडी खराब झाली, प्रवास तर करायचा आहे, मग काय करावं लागेल. त्यातून काहीतरी शोध घेऊन त्याला जुगाड लावून काहीतरी आपण तयार करतो. आपली गाडी आता चालू होत नाही, पेट्रोल संपलं आहे, बिघाड झालेला आहे. आपण हातावर हात ठेवून बसत नाही, गुपचूप बसत नाही. आपण दुसऱ्या गाडीवाल्याला हात देतो, त्याला सांगतो टोचिंग कर, त्याचा पाय आपल्या गाडीला असतो, आपली गाडी पुढं जाते. किंवा कोणाला तरी गाडीला हात देतो, त्याला आपली दोरी बांधतो, त्याच्या पाठीमागं आपण जात असतो किंवा दुसऱ्या गाडीत आपली गाडी टाकतो, परंतु आपला प्रवास कुठंच आणि कधीच आपण थांबवत नाही. याला आपल्या मराठी साहित्यामध्ये किंवा मराठी भाषेमध्ये जुगाड म्हणतात. जुगाड जोडायचं काम करतो आपण. आणि प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनाला सुखकर करण्यासाठी जे जे आपण करतो ते धर्माच्या अनुषंगाने आपण जर शोधलं तर आपला धर्म किती सोपा, सरळ परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतो हे आपल्याला सोपं होऊन जाईल. एकनिष्ठ भक्ती करत असताना, अनन्यभावे परमेश्वराला शरण जात असताना खरं म्हणजे परमेश्वराला समजून घेणं, कार्यकारण स्वरूप लक्षण परमेश्वराच्या आपल्यामध्ये उतरवणं आणि त्यातून परमेश्वराच्या भक्तीत आपली जी प्रगती आहे ती करणं हा इतका सोपा आणि सरळ धर्म आहे. परंतु आपण जीव आहोत. प्रथम जीवाला परमेश्वराने जीव सांगण्याचा उद्देशही तोच आहे की या जीवानी पहिले जीवातून निघालं पाहिजे, मग आपले कार्यकारण स्वरूप लक्षण, आपले दोष असतील, आपले गुण असतील, त्याचप्रमाणे देवतेच्या अनुषंगाने, त्याचप्रमाणे प्रपंचाच्या अनुषंगाने हे ज्यावेळेस आपण समजून घेतो आणि त्यातून बाहेर पडतो तेव्हा आपोआपच परमेश्वराच्या या भक्तीपर्यंत आपण पोचतो.
परंतु या पोचण्याचा हा जो प्रवास आहे इतका सोपा नाही आहे आणि साधा पण नाही आहे. त्यासाठी लागते आपली मानसिक इच्छा, वासना, दुर्दम्य प्रवृत्ती आणि कोणत्या अडीअडचणीवरती मात करण्याची मानसिकता. ती मानसिकता परमेश्वराने विचारातून आपल्याला दिलेली आहे, आचारातून आपल्याला दिलेली आहे. परंतु तोची व्हावा, तोची भेटावा हा उद्देश आपला पहिला ठरला पाहिजे. एकदा का ठरला की हे जुगाड करण्याच्या ज्या पद्धती आपल्याला आपोआप साहित्यातूनच कळतात, समजतात की मला काय येऊ शकतं, मला काय येत नाही, मी काय करायला पाहिजे, मला काय तर जमतंय, काय नाही केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय करण्यातून परमेश्वर उदास होऊ शकतात, काय न करण्यातून परमेश्वर प्रसन्न होऊ शकतात, किंवा काय करण्यातून प्रसन्नता परमेश्वराची आपण मिळवू शकतो आणि आपल्या साधनेवरती सातत्यपूर्ण आपण प्रवास करू शकतो. हे आपण संशोधनात्मक वृत्तीनं जर विचार केला आणि शोधलं तर खूपच सोपं होऊन जाईल. पूजनीय आचार्य त्यांचं जीवनचरित्र जर आपण बघितलं तर कितीतरी व्यसनाधीन असलेले आचार्य, कितीतरी वाईट प्रवृत्तीचे धांडाळे असणारे आचार्य आपलं जीवन व्यथित करत असताना त्यांच्या बुद्धीची जी तल्लकता आहे ते ज्या कामासाठी वापरत होते तीच तल्लकता, तीच बुद्धी, तीच विचारधारा त्यांनी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी वापरलेली दिसते. लीळा खूप मोठ्या मोठ्या आहे आणि त्या सांगितल्यानंतर आपल्याला जो मूळ उद्देश आहे, मूळ जो विषय आहे तिथपर्यंत जाणं अवघड होऊन जाईल. शोधा आपण आचार्यांची आणि दादोसांची पहिली भेट. त्यांच्या आई आहे, त्यांच्या बहिणी आहे, त्या विधवा झालेल्या आहेत आणि विधवा बाया त्यावेळेस धार्मिकता करायच्या. दादोसांची त्यांची भेट झालेली आहे आणि दादोसांकडून काहीतरी त्यांना सुख भेटतं याची प्रचिती आलेली आहे आणि म्हणून ते गावाच्या बाहेर झोपडी करून राहतात आणि दादोसांना कधीतरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेवणासाठी बोलावतात. त्यांच्याकडून काहीतरी मार्गदर्शन घेण्याचा आणि धार्मिकता समजून घेण्याचा प्रयत्न करतात. एकदा असंच आचार्य आले, त्यांनी बघितलं की आपली आई, आपल्या बहिणी गावाच्या बाहेर राहतात, त्या विधवा आहे. आता विधवा बायांच्या इथं पुरुषांचं येणं जाण्याचा काही संबंध नाही. त्यावेळची परिस्थिती अत्यंत अवघड होती आणि बाहेर तर चप्पल आहे पुरुषाची. त्यांच्या मनात राग आला, कारण तामसी प्रवृत्ती आचार्यांची. आणि मग त्यांनी आल्यानंतर ते गुंड असल्यामुळं त्यांच्याकडं नंगी तलवार घेऊनच ते फिरायचे आणि त्या तलवारीनं त्यांनी त्यांची चप्पल उडवली आणि हे कोण म्हटले. त्यांच्या मनात भीती निर्माण होली. आई वगैरे ते सांगण्याचा प्रयत्न करताय परंतु राग आलेला आहे आणि ह्या रागाच्या माध्यमातून ती चर्चा होते. ते म्हटले यांच्याकडून आम्हाला सुख होतं म्हणून ते बोलवले, चांगले महात्मे आहे. दादोस घाबरून निघून जातात आणि अप्रत्यक्षरित्या रागाच्या भरात आपले पूजनीय आचार्य आपल्या आईला अत्यंत चुकीचं बोलतात का पुरुषांकडून स्त्रियांना सुख होतंच म्हटले, त्यात काय विशेष आहे. आणि तोच राग अनावर आईचा होतो. आई त्याला दोन गोष्टी समजावतात, शिकवतात, रागावतात आणि ते महात्मे चांगले आहे असं सांगतात. आता आचार्यांची सात्विक बुद्धी उदयास आलेली आहे. चांगले, मी बोलवलं तर येऊ शकतात. ते गेले, बोलवलं, दादोस पण आले. आल्यानंतर बसले. ते म्हणले तुमच्याकडून सुख होतं म्हणले माझ्याकडून होईल का नाही होईल, पण स्वामी श्री चक्रधरांकडून होईल, श्री चांगदेव राऊळांकडून होईल. हे नाव ऐकताच त्यांना वेद निर्माण झाला आहे, स्थिती निर्माण झाली आहे. आणि तेच आचार्य भविष्यात देवाकडे येतात. देवाकडे येऊन त्यांची सत्याच्या बाजूने वाटचाल चालू होऊन जाते. तेच आचार्य एकदा नाही 5-5, 7-7 वेळा भेट होते. 8व्या भेटीत बोध होतो. अनुसरणाची इच्छा असल्यामुळं, अनुसरणाची प्रवृत्ती असल्यामुळं तत्त्वज्ञान समजून घेतलं आहे, जाणून घेतलं आहे. देवाकडूनच गोविंदप्रभू बाबा, दादोस, स्वामी श्री चक्रधर यांचा नेमका फरक काय हे समजून घेतलेलं आहे. सर्वसामान्य व्यक्ती काय विचार करते, सर्व सारखेच आहेत, कारण आचार्यांनी तेच सांगितलं होतं देवाने विचारल्यानंतर. परंतु देवाने जेव्हा सांगितलं त्याची लगेच टूप पेटल्या, लक्षात आलं का अरे आपण आजपर्यंत काय समजत होतो आणि हे काय नेमकं सत्य. असं आपल्या धर्मामध्ये सुद्धा आहे की काय समजतोय आपण आणि नेमकं सत्य काय आहे ही जाणून घेण्याची सतत इच्छा, वासना, ओढ जर आपली असेल
तर आपण पुढे पुढे सरकू शकतो. आचार्यांचं अनुसरण होते. अनुसरणाची वेळसुद्धा आचार्यांना पकडण्यासाठी देवानी संधी दिलेली आहे. ते ज्यावेळेस बाहेर जातात, जाण्यासाठी निघतात, परत आचार्य येतात. आचार्य आल्यानंतर देव विचारतात की तुमचं काय राहिलं, तुम्ही का रिटर्न आले? नाही, मला 2-4 दिवस तुमच्याजवळ राहण्याची इच्छा आहे. म्हटली काही धर्मशाळा नाही, कधी आले आणि कधी गेले असं होत नसतं. आम्ही जोपर्यंत थांबवतोय तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत जाता येणार नाही, आणि सांगितलं तर राहता पण येणार नाही. अशी काही अट असेल आणि हे तुम्हाला मान्य असेल तर थांबा. विचार करायला लागले. दादोस, घर, संसार, प्रपंच, देवाचं सन्निधान, जीवनमुक्ती हा सारा विचार करत असताना देवाने त्यांना चाळवलेलं आहे. त्यातून ते तयार झाले. निर्णय झाला. सुपारी देवाला दिली, दंडोत घातले, शपथ झाली आणि अनुसरण झालं. अनुसरण झालं आहे. कपडे घातले, देवाकडे आले, सन्निधानात आले, अनन्यभावी शरण आलेले, त्याग केलेला आहे. परंतु जी प्रवृत्ती आहे, जो स्वभाव आहे, तो गेला का आचार्यांचा? नाही गेला. आता आचार्यांना देव घडवायला मडवायला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या चुका सांगायला सुरुवात केलेली आहे. 2 चुका आचार्यांच्या जीवनामध्ये घडल्या आणि त्या आपल्या जीवनामध्ये येणार नाही याची आपण जर काळजी घेतली तर नक्कीच परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. आपण निगेटिव्ह बाजू पाहत नाही, आपल्या निगेटिव्ह बाजू बघितल्या पाहिजे. शास्त्रात गेल्यानंतर ते आचार्य आहे, माईंभट आहे, बाईचं आहे, महादाईचं आहे, याच्या निगेटिव्ह बाजू बघितल्या पाहिजे आणि त्या आपल्या जीवनात भरून आपण जर काढल्या तर परमेश्वरापर्यंत जाणं अत्यंत सोपं होऊन जाईल. सेवा करत असताना 2-4-8 दिवसातच आचार्यांच्या मनामध्ये सहजच येतं की मी नसतो तर देवाची कोणी सेवा केली असती, देवाचा हा व्यापार कोणी केला असता, ही भावना त्यांच्या मनामध्ये येते. आणि लगेच देवाला लक्षात येतं की हीच विचारधारा जर वाढली तर आचार्य कुठं जातील. म्हणून ते आदेश करतात का तुम्ही इथून निघा. आता निघा म्हटलं. आता निघा म्हटल्यानंतर जायचं कुठं? घरी जावं तर घराचा त्याग केला आहे. दादूसांकडे जावं तर दादूस काय आहे, एक साधारण जीव, तेही त्यांच्या चेष्टा त्यांनी ओळखलेले आहे, म्हणून तिकडं जाता येत नाही. आता करावं तर काय करावं? आणि ठरलेलं काय आहे, जेव्हा देव म्हणतील जायचं तेव्हा जावं लागेल, देव म्हणतील थांबायचं थांबावं लागेल. आता देव म्हटले जा, आता काय करायचं? त्यांना जावं लागलं. ते 6 महिने गोविंदप्रभू बाबांच्या सन्निधानात असताना ते घडले मडले. तो सारा वृत्तांत आपल्यासमोर आहे. परंतु आपल्याही मनामध्ये येतं कधी कधी, का रे मी नसतो तर, मी जर इकडं गेलो तर, तिकडं गेलो तर, माझं काही झालं तर, ही जी भावना आहे ही आपली कमकुवत विचाराची, कमकुवत मनाची, कमकुवत ज्ञानाची एक धारणा आहे, एक मानसिकता आहे. हे पहिले आपण समजून घेतलं पाहिजे. इथं कोणाचंच कोणा वाचून काहीच राहत नाही. हे जग आहे, चालत आलं, चालत राहणार आहे, चालतंय आजही. आपण असलो काय नसलो काय, हा विचार नामधारक वाचनेकांनी करायला पाहिजे, साधू संतांनी करायला पाहिजे, जे साधक आहे त्यांनी करायला पाहिजे. करणारा तर देव आहे. हा भ्रम आपण जोपर्यंत काढत नाही आपल्या हृदयातून, आपल्या मनातून, आपल्या विचारातून, तोपर्यंत आपल्याला देवापर्यंत जाताच येत नाही. अर्जुन देवाला हा भ्रम झाला होता. म्हटले मी मारणार आणि मरतील, यांना मारून मला राज्य भेटेल आणि मी राज्य करायचं कोणावर करू, नको. मला निर्णय घेऊन टाकला होता. देव म्हणतात तू कोण मारणार? या भ्रमातून तू पहिले बाहेर पड, तू मारू शकत नाही. तसं आपण कोणाला जगू शकत नाही, कोणाचं हित करू शकत नाही, कोणाचं भलं करू शकत नाही. आपण फक्त आपलं भलं करू शकतो, आपलं हित करू शकतो. आपण धर्माचं भलं करू शकत नाही, देवाचं भलं करू शकत नाही, कोणाचंही भलं करू शकत नाही. आपण या भ्रमातून पहिले बाहेर पडलो पाहिजे की आपण असामर्थ्यवान आहोत, आपण काहीच करू शकत नाही. देवाने करवलं तर होईल, देवाने जाणवलं तर होईल. देवाची प्रसन्नता, साधू संतांची प्रसन्नता, परमेश्वराची कृपा असेल तर होईल. म्हणजे थोडक्यात आपण स्वतःला रंक समजणं, अत्यंत नम्रतेने खालच्या स्टेपवरती आपल्याला स्वतःला घेऊन जाणं, आणि आपण काहीच करू शकत नाही, आपल्याच्याने काही होऊ शकत नाही. आता परमेश्वराने जर करवलं तर होईल, परमेश्वराने नेलं तर होईल, परमेश्वराची कृपा असेल तर होईल. ही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा आपल्या जीवनातला जो
अविचार आहे ही आपोआपच कमी कमी होते. आचार्यांची ती भावना, ती विचारधारा खूप मोठी होती, खूप दृढ होती. म्हणून त्याला 6 महिने त्यांना लागले त्या विचाराला बाहेर काढण्यासाठी. आणि ते काढताना सुद्धा त्यांना साधनेवर राहावं लागलं. गोविंदप्रभू बाबांच्या सन्निधानात राहून सेवा करावी लागली. साधना करत असताना दररोज तीळ तुटत होते, दुःख करत होते. देवाच्या निरोपाकडे वाट बघत होते, परंतु निरोप असा यायचा का तुम्ही जिथं आहात तिथंच राहा, यायचं काम नाही. तर देवाने सांगितलं जोपर्यंत मी बोलावणार नाही तोपर्यंत तुम्ही यायचं नाही आहे. याचा अर्थ तो अविचार किती मोठा होता. 6 महिने ज्या एका अविचाराला काढण्यासाठी लागले, त्या 6 महिन्याचे दिवस, तास, मिनटं, क्षण मोजा. परमेश्वराच्या सन्निधानातला हा विषय आहे आणि देवाने दिलेली ती संधी आहे. त्याला 6 महिने लागले. आज आपण 800 वर्षानंतर जन्माला आलो. परमेश्वराची कृपा म्हणून बोध झाला. परमेश्वराची कृपा म्हणून थोड्याशा 4 गोष्टी आपल्याला कळायला लागल्या. परंतु आपल्या मनामधले विचार काढायला किती आयुष्य आपल्याला साधनेत घालवावं लागेल याचा आपण मात्र कधीच विचार करत. या नकारात्मक आपल्या ज्या भावना आहे, विचार आहे, आपल्या मनातल्या जे उद्देश आहे, हे काढण्यासाठी आपल्याला पूर्ण आयुष्य देणं हीच साधना आहे. साधना म्हणजे काय वेगळी? आपल्या जीवनातले दोष, आपल्या जीवनातले अविचार बाहेर काढणं आणि दररोज त्यावरती प्रक्रिया करून ते परत येणार नाही आपल्या डोक्यामध्ये, यावरती सतत सातत्यपूर्ण चालत राहणं हीच म्हणजे साधना आहे. आचार्यांची ही एक चुकी आचार्यांना आचार्य करून गेली. चुकीमध्ये सुद्धा होकारात्मक विचार आपण समजून घ्यायला पाहिजे की हे झालं म्हणून हे होतंय, ते झालं म्हणून ते झालंय. आचार्यांच्या मनात आलं म्हणून आचार्यांना देवाने असन्निधान दिलं आणि या सन्निधानात 6 महिन्यात देवाकडून 3.5 वर्षात देव आचार्य शिकले नाही, ते 6 महिन्यात शिकले. त्या 6 महिन्यात त्यांनी जे स्वतःला स्वच्छ केलं, स्वतःच्या विचाराला, बुद्धीला, मनाला, चित्ताला हे स्वच्छ केलं, ते 3.5 वर्षात देवाला त्यांच्यावर प्रक्रिया करावी लागली. आणि 6 महिने हे आचार्यांचे खऱ्या जीवनातले खरे दिवस होते आणि त्यातून ते खरे ठरले, हे लक्षात घ्यायचं. ही प्रवृत्ती असते, ही तुमची आमची अशी काही नसते, ही जीवमतीची प्रवृत्ती आहे. मग सर्व आले त्यामध्ये. जीव जातीत्वानी एकच असल्यामुळं तो सर्वच ठिकाणी असतो त्या विचाराचा, त्या प्रवृत्तीचा. आपणही आहोत, सर्व आहेत. आपण आपल्यावरती प्रक्रिया करायची. आपली प्रवृत्ती काय, आपण दुसऱ्यावर प्रक्रिया करायला जातो. दुसरा सुधारला पाहिजे, दुसरा असा वागला पाहिजे, दुसरा तसा समजला पाहिजे, दुसऱ्याने असं ऐकलं पाहिजे, दुसऱ्यांनी साधना केली पाहिजे, दुसऱ्यांनी अभ्यास केला पाहिजे. दुसरा हा जो आहे ना, या दुसऱ्यातून पहिले आपण बाहेर पडून आपण आपल्यात उतरलो पाहिजे. जेव्हा आपण आपल्यात उतरू ना, अरे मी असं नाही केलं पाहिजे, मी तसं नाही केलं पाहिजे, मी असं नाही बोललो पाहिजे, मी असं नाही राहिलो पाहिजे, मी असं नाही वागलो पाहिजे, हा जेव्हा मी येतो ना, या निगेटिव्ह भावनेतून आला पाहिजे आपल्या हृदयामध्ये, तेव्हा आपण स्वतःला दररोज क्लीन करत असतो, स्वच्छ करत असतो. ही आंतरिक भावना, बौद्धिक भावना तुमची जसजशी स्वच्छ होत जाईल तशी परमेश्वराचं तुमच्यावरची प्रसन्नता आपोआप वाढेल. आचार्यांची जी प्रक्रिया आहे 6 महिन्याची, ती दररोज एक दिवस ते स्वच्छ होत होते आणि जसजसे स्वच्छ होत होते तसतसे परमेश्वराची इकडूनची प्रसन्नता वाढत पण होती. म्हणून 6 महिन्यानंतर रुद्रपूरवरून काही भक्त लोक आले आणि देवाला सांगितलं की आता आचार्य 2-4 दिवसाचेच आहे, आज आहे तर उद्या राहतील याची गॅरंटी नाही. आणि ती प्रसन्नता देवाची एवढी वाढली का देवाने आले पावले त्यांना परत पाठवलं आणि सांगितलं की आता जा, गेल्यानंतर मात्र गोविंदप्रभू बाबांचं दर्शन अगोदर घेऊ नका, त्यांना पहिले भेटू नका, आचार्यांना भेटायचं आहे आणि निरोप द्यायचा आहे का आम्ही तुमची वाट बघतोय. ही प्रसन्नता देवाची आपोआप निर्माण नाही झाली आहे,
आचार्यांनी दररोज देवाची तिथं गोविंदप्रभू बाबांची सेवा केली, विडे वाहिले किंवा काही पंक्ती केल्या, पंचावतार उपार केले. या कर्मकांडांनी विधीने नाही वाढली देवाची प्रसन्नता. देवाची प्रसन्नता वाढली आहे आचार्यांच्या स्वच्छ विचारातून, स्वच्छ मनातून. पण आपण आपल्यावरती प्रक्रिया करायची ही धर्म आहे, हीच धार्मिकता आहे, हीच साधना आहे. हे तर बाह्य अंगाने एक दिलेलं, परमेश्वरांनी आपल्याला परंपरेने निर्माण केलेलं, साधू संतांनी आपल्यापर्यंत आणलेलं एक साधन आहे. त्या साधनेत आपण किती अडकायचं आणि आपण त्यातून बाहेर पडून आपल्याला किती स्वच्छ करायचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस असा आचार्यांना निरोप दिला, 2-4 दिवसात जाणारे आचार्य, त्यांना हत्तीचं बळ येतं आणि ते चालायला सुरुवात करतात. अहोरात्र चालत, ते झोपत नाही, आराम करत नाही, उभ्यानीच ते भिक्षा मागतात, उभ्यानीच खातात. चालता चालताच थकले एखाद्या फांदीला हात पकडून उभ्या उभ्यानीच आराम करतात, आपल्या शरीरातला थकवा काढतात. देवापर्यंत मी आता कसा पोचेल हाच चिंतन करत करत आचार्य देवापर्यंत पोचण्याचाच विचार करतात. ही एका दिवसात एक प्रक्रिया झालेली नाही आहे. 6 महिन्याचं जे असंनिधान आहे, 6 महिन्याची जी ओढ आहे, 6 महिन्याचं जे चिंतन आहे, 6 महिन्याचं जे अस्वच्छतेचं बाहेर काढणे, 6 महिन्याची जी आंघोळ आहे आचार्यांनी ती केलेली आहे. आणि त्यातून निर्माण झालेली ओढ आहे, ती ओढ तुम्हाला ताकद देऊन जाते. देव भेटावा ही ओढ आपल्याला निर्माणच होत नाही. देव पाहायला भेटावा, देव दिसलावा, देव प्रचितीला यावा, देव आवडावा ही प्रवृत्ती आपली होत नाही. का तर आपण तेवढे स्वच्छतेकडं लक्ष देत नाही. आपण शारीरिक स्वच्छतेला खूप महत्त्व देतो, पण मानसिक स्वच्छतेला आपण काहीच महत्त्व देत नाही. आचार्य निघाले, देवसुद्धा वाट पाहत आहे. विचार करा, ते दृश्य तुमच्या समोर आणा का 6 महिन्यानंतर आचार्यांना देव दिसले आणि 6 महिन्यानंतर त्या देवाला आचार्य दिसले. आचार्य ढसाढसा रडत आहे आणि देवाने एक वचन त्यांना दिलेलं आहे का आता इथून पुढे तुम्हाला कधीच विरह देणार नाही, असंनिधान देणार नाही. आणि म्हणून देवाची आणि त्यांची भेट झालेली आहे. आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये अशी स्वच्छता आणावं लागेल, देव वाट बघतील. तोची व्हावा, तोची भेटावा या उद्देशाने आपण चालायला सुरुवात करू. मग आपल्याला थकवा येणार नाही, आपल्याला झोप येणार नाही, आपल्या जेवणाची अपेक्षा राहणार नाही, आरामाची इच्छा राहणार नाही, व्यवस्थेची अभिलाषा आपल्याला राहणार नाही. आणि मग आपला खरा प्रवास परमेश्वराच्या बाजूनी चालू होईल. आपल्याला कितीतरी मनात येतं, गेल्यानंतर आता ढोऱ्या डोंगरात जेवायची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, थंडीची व्यवस्था आहे की नाही, देव मिळवायला निघालो आहे. आणि छोट्या छोट्या विचारातून जर आपण बाहेर पडलेलो नाही तर देव कसा भेटेल. आचार्य तर थकले होते, 2 दिवसातच जाणार आहे असा निरोप भेटला होता, परंतु आचार्य अहोरात्र चालत आले. ही त्यांची ताकद नाही, देवाची भेटण्याची ओढ होती. आणि ही ओढ आपल्याला निर्माण करण्यासाठी आपल्या विचारामध्ये स्वच्छता निर्माण करायची, असा विचार आपल्या मनात कधी येणार नाही याची काळजी घेणं म्हणजे साधना आहे. देव असेच एका अन्य साधूच्या गुंफेमध्ये जाऊन बसतात. त्या अन्य साधूची जी एक शिकीन असते ती बाहेर बसलेली आहे, पडदा टाकलेला आहे, देव आतमध्ये आहे. बाईसांनी आचार्यांना सांगितलं का देव कुठे जाऊन बघा. आचार्यांच्या मनात पाल चुकचुकते, गुंफ आहे, बाई बाहेर आहे, आतमध्ये कोण आहे माहीत नाही. त्यांना वाटतं देव आतमध्ये असावेत, देव आतमध्ये असावेत म्हणून त्या बाईला ते विचारतात. त्या बाईला माहीतच नाही देव कोण, हे कोण, काय कोण, ते नाही म्हटले. आणि तरीही त्यांनी पडदा बाजूला केला आणि आतमध्ये देव दिसले. त्यांच्या मनामध्ये एक संशय आला आणि मग देवाने तो फेडला. आजपर्यंत तुम्ही संशय प्रवृत्तीनं आमच्याकडे बघत होते, तुकी तुची होते म्हणजे, इथून आता तुम्हाला काढून टाकल तुमचा विचार. देवाने काढल्याशिवाय विचार जात नसतो.
परंतु देवाने काढावा इथपर्यंत जाण्याची प्रवृत्ती, विचारधारा, साधना ही आपल्याला करावं लागेल. देव काढेल, तुमच्यातला विकार काढेल, तुमच्यातला विकल्प काढेल, तुमच्यातले स्वभाव काढेल, सर्व देव काढेल. परंतु त्यापर्यंत तयारी तर तुम्हाला करावं लागेल. तीच साधना आहे. आचार्यांनी ती तयारी केलेली होती. तयारी करून त्यांच्या मनात होतं ती प्रवृत्ती जीवाची. ती जीवाची प्रवृत्ती कोणाच्या हृदयातून जात नाही सहजासहजी. परंतु देवाने काढावं इथपर्यंत त्यांना तयार केलं होतं. आपल्याला तयार करायचं आहे, तयार व्हायचं आहे देवाला प्राप्तीच्या अनुषंगाने. आपल्याला कशाचा त्रास होतोय, काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम्स आहे, ते काढण्यासाठी देवानी सहाय्य करावं. देवानी यावं आणि ते काढून टाकावं, खोडून टाकावं, उपटून टाकावं, फेकून द्यावं. इथपर्यंत आपल्याला तयारी केल्यानंतर देवाला ती गरज वाटली पाहिजे. आणि मग मात्र आचार्य झाले. त्यांच्या मनात परत भविष्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आचार्यांमध्ये नकारात्मक भावना कधी आल्याच नाही, विचार कधी आलेच नाही. आचार्यांची निर्णय क्षमता अत्यंत स्ट्रॉंग होती. तुम्हाला निर्णय क्षमता स्ट्रॉंग करावं लागेल. द्वादशांनी स्पष्ट सांगितलं, ते आमचे गुरु आहे, आम्ही तुमचे गुरु आहे, त्यांच्याकडून तुम्ही काही घेऊ नका. परंतु आचार्यांनी ऐकलं नाही आहे. पवितेच्या कार्यक्रमामध्ये तसंच, सिन्नरला पहिली भेट झाली, तांबूळ प्रसाद देतानाही तसंच. त्यांनी ती निर्णय क्षमता स्ट्रॉंग केली आणि त्या निर्णय क्षमतेतून देवापर्यंत ते पोहोचले. अशा अनेक साधकांच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण बघितल्या, त्या त्रुटी जर शोधल्या, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला साधना करणं किती सोपं होऊन जाईल याचा सहज विचार करा. बाईसांचं उदाहरण घ्या. बाईसांत प्रेमी भक्त, त्यांच्याकडून काही चुकी आपल्याला दिसतच नाही, कळतच नाही, भेटतच नाही, शोधली तरी सापडता नाही. तरी पण त्यांच्या काही गोष्टीमुळं देव दुःखी व्हायचे. पण प्रेमी भक्त आहे, नाविलाज व्हायचं. पूजनीय माईम भट आलेले देवाच्या भेटीला. आल्यानंतर देवाने प्रश्न विचारलेला आहे, त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि त्यांचा जो दोष काढण्यासाठी आता देवाने बाईसांना मध्यस्थी करायला लावलेलं आहे. आणि बाईसांचा पट्टा सुरू झाला. थांबतो का पट्टा? थांबत नाही आहे. ते शिव्या द्यायला लागले माईम भटांना, कारण प्रेमी भक्त आहे, देवाव्यतिरिक्त त्यांना मनात काहीच नाही आहे. आणि ही पट्टा बंद देव म्हणताय, थांबा थांबा. कुठे देव थांबताय? देव थांबून नाही बी, थांबायला सांगू नये बी, बाईसा कुठं थांबताय? मग देवानी शस्त्र काढलं. कोणतं शस्त्र काढलं? तर तुम्ही काय केलं बाई? तुम्ही तेच केलं. तेव्हा बाईसा गप्प बसल्या. थोडक्यात देवाला मधी मधी बोललेलं आवडत नाही. देव थांब म्हटले तर थांबलं पाहिजे. आपण थांबतच नाही. बोलायला थांबत नाही, करायला थांबत नाही, चालायला थांबत नाही, वागायला थांबत नाही, आपण थांबतच नाही. देवाला मग ती जाणीव आपल्याला करावं लागते. आम्ही काय केलं, आम्ही काय करतोय, मी इतरांच्या अनुषंगाने इतरांकडे बघत असताना, अपेक्षा करत असताना मी काय करतोय, तेव्हा आपण थांबू. बाईसांना थांबवायला देव त्यांची जाणीव करून देतात, त्यांच्या जीवनातली गोष्ट सांगतात, तेव्हा त्या थांबतात. आपल्याला सुद्धा या अविचारापासून थांबायचं असेल तर आपल्या जीवनातल्या चुकीच्या गोष्टीची आठवण सतत आपल्याला ठेवावं लागणार आहे. अप्रत्यक्षरित्या देव आपल्याला सांगताय की अरे तुम्ही काय केलंय, तुम्ही काय करताय, तुम्ही आजपर्यंत अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, तुम्ही हेच करत आले. त्यावेळेस आपण थांबू. त्यावेळेस आपली नम्रता होईल. त्यावेळेस आपल्याला भीती वाटेल. त्यावेळेस आपल्याला दुःख निर्माण होईल. त्यावेळेस बायसांसारखं आपणही इथं हात लावू ना की नका देवा, आठवण नका करून देऊ. आपल्याला आपलं दुःख आठवतच नाही आहे. हे अनंत जन्म गेले हे आठवत नाही आपल्याला, अनंत सृष्ट्या गेल्या हे आठवत नाही आपल्याला. इथपर्यंत परमेश्वरापर्यंत आलो आहे, परंतु अनंत दिवस आपले जात आहे, गेले, हे आपल्याला आठवत नाही आहे. देव त्यावेळेस कळाला नव्हता काय, देव समजला नव्हता काय, बोध झाला नव्हता काय, सारं होतं आपल्याला. पण देव का भेटला नाही तर आपल्याला आपलं आठवत नाही. आपण आठवलं पाहिजे. ते तर चतुर्विध दुःख आहे. चतुर्विध दुःख काय वेगळं असतं, आपल्याला आठवणं, त्या आठवण्यातून आपण केलेल्या चुका, त्या चुकीतून परमेश्वराकडे प्रार्थना आणि नम्रतेने परमेश्वराला सांगावं की देवा आता नको. आचार्यांकडून काही चुकी झाली, काही प्रॉब्लेम्स आले तर देव आचार्यांना सांगायचे, आचार्य देवाला सांगायचे की देवा आमच्या जीवनात आता परत असं व्हायला नको, कारण आमची थांबवण्याची ताकदच नाही आहे. देवाकडून ते थांबवणं आणि मग देवालाच प्राप्त करण्यासाठी ते वापरणं, हे आपल्या जीवनाची गोष्ट असली पाहिजे.
आता करा विचार, प्रत्येकाचा विचार करा, प्रत्येक साधकाचा विचार करा, त्यांनी केलेल्या चुकांचा विचार करा आणि त्या चुकातून ते कसे सावरले, त्याच आपल्या जीवनात चुका आहे. चुका काय वेगळ्या असतात का? जीव जीव इथून तिथून सारखेच. अर्जुन देव घ्या, माईम भट घ्या, आचार्य घ्या, माईम बाईसा घ्या, महादाईसा घ्या, केल्या चुका. त्या चुका साहित्यकारांनी आपल्यापुढं आणण्याचं कारण काय, ते सांगण्याचं कारण काय, तर आपल्याला त्या समजाव्या, कळाव्या आणि आपण त्या करू नये परत. हे जर झालं तर अत्यंत सोपं होऊन जाईल. माईम भटांकडून कितीतरी चुका कळत न कळत घडल्या. 18 पुराण, वेद, भास्कर शास्त्र जाणते. अहंकार किती होता, अहंता किती होती, त्या अहंतेतूनच देवापर्यंत आले. आणि देवाशी चर्चा करत असताना बोध झाला. पण बोध झाला तरीही नंतर काही कमी चुका झाल्या का? त्यांच्याकडे असलेल्या ज्या गोष्टी होत्या, सामुग्री होत्या, त्याचा अहंकार, अहंता, अभिमान, परंतु देवाने सांगितलं आणि त्यांनी ऐकलं असं कधी झालंच नाही. सगळी सामुग्री परित्यज्यनी म्हटले. देवाने सूत्र सांगितलं, त्यांनी सारी सामुग्रीचा त्याग केला. ते पूजनीय माईम भट संस्कृत पंडित होते, त्यांनी स्वतः एक संस्कृत ओळसुद्धा लिहिली नाही. साहित्यकार तेच होते, लीळाचित्र लिखाण त्यांनीच केलं, परंतु त्यांच्या बाबतीत चुकीच्या गोष्टीसुद्धा त्यांनी मांडायला मागं पुढं पाहिलं नाही. जे चुकीचं आहे ते मांडण्याची ताकद, जे योग्य आहे ते स्वीकारण्याची ताकद जेव्हा बुद्धीत निर्माण होते ना, तेव्हा परमेश्वर कळतो, परमेश्वर त्यावेळेस समजतो. परमेश्वर नाही कळाला की आपण बिंदास राहतो, खोटं बोलायला बिंदास, भामटेपणा करायला बिंदास, काही करायला बिंदास राहतो. का तर देव कळालेला नसतो. देव कळाला की एकदा का मग मात्र आपण ती बिंदास्ता आपल्या जीवनात कधीच येऊ देत नाही. 2 देवाचं सन्निधान, त्याग किती मोठा, अनुसरण घडलेलं आहे, आपल्याला तेच निमित्त आहे. आणि तरी त्यांना शंका निर्माण होईल, भटोमज देव होईल काय. आपल्याला असं कधी शंकाच होत नाही की मी जी धार्मिकता करतोय, जो धर्म मी जोपासतोय, जी मी साधना करतोय, कळत न कळत सकाळ संध्याकाळी देवपूजा, आरती, क्रिया, स्थानवंदन जे मी करतोय, त्यातून मला देव होईल काय. आणि होत नसेल तर या करण्याला अर्थ काय. मग अशी कोणती गोष्ट आहे का ज्यातून मला देव होईल, अशी कोणती क्रिया आहे का ज्यातून मला देव होईल, अशी कोणती प्रक्रिया आहे का ज्यातून मला देव होईल. अशी भावना, अशी विचार आपल्या मनात निर्माण करणं हीच साधना आहे. आणि ते मग शोधतात. शोधा काय, गरज ही शोधाची जननी आहे ना. गरज वाटली पाहिजे देव मिळावा म्हणून. आणि मग आपण शोधायला सुरुवात करतो की अरे कशातून देव भेटेल, कशा गोष्टीतून देव भेटेल, आणि मग ते शोधतात. त्यांच्या लक्षात आलं शंका तर आहे, परंतु याचं उत्तर देईल कोण. प्रश्न निर्माणच झाला नसता तर पूजनीय माईम भट रुद्रपूरला आलेच नसते आचार्यांना हा प्रश्न विचारायला. पण त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, मग मला देव होईल का नाही, मी त्याग केला, काय करायचं केलं. परंतु हा प्रश्न निर्माण होण्याच्या पाठीमागं त्यांनी केलेलं चिंतन स्वतःविषयी खूप मोठं आहे. आणि ते चिंतन त्यांनी निगेटिव्ह विचाराचं केलेलं आहे का माझ्या जीवनात काय काय चुका मी करत आलो, माझ्याकडून कळत न कळत झाल्या, हेतुपुरस्कार झाल्या, त्या चुकांमुळं आता मला देव होईल का नाही शंका निर्माण झाली. आपण कधीच विचार करत नाही आपल्या चुकांचा, माझ्याकडून काय चुका झाल्या, काय प्रॉब्लेम्स निर्माण झाले. ह्या जन्माचं मागच्या जन्माचा तर विषयच नाही, विसरून गेलेलं आपण. मागच्या जन्माचा आता प्रश्नच येत नाही, ह्या जन्माचं आपलं आठवत नाही आपल्याला आपल्याकडून काय चुका झाल्या. त्या चुकांचं प्रायचित्त आपण घेत नाही. घेतलं आहे ते एक प्रोसेस, परत त्याच्यावरती रिपीट. त्यांच्या मनात सहजासहजी हा प्रश्न थोडी निर्माण झाला आहे. तो प्रश्न निर्माण झाला आणि मग त्यांनी शोधायला सुरुवात केली का याचं उत्तर तर मला शोधावं लागेल. आयुष्य असंच नाही भेटलं, देव असंच नाही भेटला, त्याग असाच नाही केलेला आहे, याचं उत्तर मला शोधावंच लागेल. आणि उत्तर नाही सापडलं तोपर्यंत आपण मरणं चांगलं नाही, योग्य नाही. आचार्यांकडे आले, त्याचं उत्तर फक्त आचार्य देऊ शकतात. आणि आचार्यांना प्रश्न केला आहे, आचार्यांनाही अचानक आलेल्या प्रश्नामुळं ते बी शांत झाले आणि त्यांना आणखीन शंका आली, आणखीन दुःख करायला लागले. आणि मग आचार्य देव माईम भटांना सांगतात की देवाला तुमच्याविषयी किती गॅरंटी होती. आत्मविश्वास होता की जो येईल तो येऊ जाणेल म्हणे. व्यापाराला गेलो, तुम्ही भेटले, तुम्ही येतो म्हटले, आले नाही, मी देवाला सांगितलं, देव म्हणता काही टेन्शन घेऊ नका, जो येऊ जाणतो ना येईलच म्हणे. अशी गॅरंटी देवाला वाटावी
अशी आपली प्रवृत्ती, अशी आपली विचारधारा, आपली अशी करणी असला पाहिजे. आपल्याला आपलीच गॅरंटी नाही, आपल्या शेजारच्यांना गॅरंटी नाही, आपल्या घरच्यांना गॅरंटी नाही, आपली गॅरंटी कोणालाच नाही. आणि आपल्याला गॅरंटी बाकी कोणाला वाटो का न वाटो, आपल्याला आपली गॅरंटी वाटली पाहिजे. मला देव भेटायचा आहे, मिळवायचा आहे, आणि कशातून मिळेल. त्यांनी प्रश्नाचं उत्तर शोधलं आणि मन निवांत शरीर सोडलं. प्रश्न आपोआप निर्माण नाही होत. त्या प्रश्नाच्या पाठीमागं खूप मोठं चिंतन असतं. का प्रश्न निर्माण व्हावा त्यांना? घटोमज देव होईल का? का तर देव त्यांना आवडत होता, देव त्यांना मिळवायचा होता. हे जीवन आता व्यर्थ जाणार नाही याची काळजी ते घेत होते. दररोज ते दुःख करत होते आणि हे करत असताना चिंतनही करत होते. कारण ते सन्निधानातून असन्निधानात आलेले जीव होते. त्यांचं दुःख किती मोठं असेल विचार करण्यासारखी गोष्ट. प्रत्यक्ष देवाला बघितलं आहे, अनुभवलं आहे, शास्त्र ऐकलं आहे, आणि अचानक आता देव दिसत नाही आहे, ना प्रश्न विचारता येत, ना श्रीमूर्त आम्हाला दिसत. किती दुःख असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला दुःख आपल्या हृदयामध्ये सत्व निर्माण करण्याला एक प्रक्रिया करावा लागणार आहे. देव आवडला पाहिजे. महादाईसाच्या बाबतीत विचार करा. महादाईसाला देवाने किती वेळा सांगितलं आहे थांबा थांबा, महादाईसा थांबत नाही आहे. वाराणसीला जाऊ नका, थांबत नाही. कोणाचं ऐकायचं हे कळत नाही म्हणून दादासांचं ऐकतंय. आपल्याला कोणाचं ऐकायचं हेच कळत नाही, हेच समजत. देव थांबा म्हणते, आपण थांबत नाही. देव काय करायला लावते आपल्याला समजत नाही. देवाने काय सांगितलंय, कोणाला टोकलंय, कोणाला आपण म्हणतो ना कळत न कळत. अरे देवाच्याच माध्यमातून तुम्ही बोलले, परंतु जिथं फायद्याचं आहे, भौतिक जगाचं आहे, तिथं आपण लगेच हा शब्द म्हणतो. पण जेव्हा एखादा तुम्हाला टोकत असेल, अरे त्याला आपण लावून घेत नाही. आपण म्हणतो ही विषयावस्था आपण जीवानी केलेली आहे. काढा महादाईसांच्या सर्व लीळा काढा, त्यांनी केलेल्या चुका काढा, आणि त्यांनी केलेलं दुःख पण काढा. नागवले नागवले म्हणते देवा. कारण देवांनी त्यावेळेस सांगितलं की महात्म्याची सेवा तुम्ही केली, विषयाची सेवा केली म्हटले. विषयाची सेवा. देवा म्हणे तुम्हाला माहिती आहे म्हणजे विषय वीक काय, एक मुख हजारो मुख. आणि मग म्हटले नागवले नागवले. हे दुःख अचानक आलं काय महादाईसामध्ये? नाही, चिंतन केलेलं आहे. अचानक आलेलं दुःख नाही आहे, सर्व पटलावरती त्यांच्या समोर आलेलं आहे. आणि मग देव म्हणतात काय हरकत नाही, अनुसरा. देवाने ते संधी दिली, त्यांनी त्या संधीचा फायदा केला. परंतु नंतरही महादाईसा दादोसांना भेटायला जात नाही, कारण त्यांच्यामुळं माझा देव अंतरत होता हे त्यांना जाणीव होते. पण देव म्हणतात तुम्ही भेटले म्हणे. नाही, कशाला भेटत नाही, जात नाही. नाही, निमित्त आहे तुमचं, भेटायला पाहिजे, जा. देव सांगताय. कळत न कळत आपल्याकडून अशा खूप गोष्टी घडतात. देव सांगताय, आपल्याला कळतच नाही देवाने काय सांगितलं आहे. देव आवडायला पाहिजे, देव आवडला पाहिजे. हे कधी होईल? जेव्हा देवाने सांगितलेलं आपण ऐकायला सुरुवात करू, देवाने सांगितलेलं आपण करायला सुरुवात करू, देवाने नाकारले ते आपण सोडायला सुरुवात करू, देवाने थांबायला लावलं तिथं आपण थांबायला सुरुवात करू. तेव्हा देव आवडेल आणि देवातलं आपलं अंतर कमी होऊन जाईल. एवढं सहजासहजी प्रक्रिया होत नाही. म्हणून साधना खूप सोपी आहे, खूप अवघड नाही आहे. खूप अभ्यास करायचा, 5 स्थळं अभ्यासायचे, मग कुठंतरी इकडं जायचं आहे, कुठंतरी तिकडं जायचं, अशातला भाग नाही आहे. उठता बसता तुमचं ते चिंतन असलं पाहिजे की माझ्याकडून आज काय चुकी झाली, काय चुकी काल झाली, त्यातून कसं बाहेर पडायचं आहे, त्या बाहेर पडण्यातून परमेश्वराचं माझ्यातलं अंतर कसं कमी करायचं आहे, माझी आवड जी आहे परमेश्वराविषयी ती कशी वाढत गेली पाहिजे, कशी वाढली पाहिजे, त्याचा आपण विचारच करत नाही, चिंतनच करत नाही. भरपूर असे साधक आहे की जे समोर आल्यानंतर आपल्याला आपल्या चुका दाखवतात, त्या त्यांच्या चुकांवर दाखवत. मग घ्या छरदोबा, घ्या मार्कंड, घ्या. ते काय करत होते, आपण काय करतो, काय फरक, काय फरक नाही आहे. देव त्या साधकांना काय सांगत होते, काय दाखवत होते, त्या साधकांना नाही दाखवत देव, त्यांना नाही सांगत आहे देव. देव आपल्याला सांगताय, आपण तिथं आहोत. आपण देवाने तर सांगितलं आहे आज्ञाप्रती पालन करेल तर सन्निधान. तुम्हाला सन्निधान आहे. आज्ञाप्रती पालन करणं म्हणजे काय? देवाने त्या साधकांच्या माध्यमातून जे सांगितलंय त्याची आज्ञाप्रती पालन करायची. प्रतिपालन केली याचा अर्थ सन्निधान आहे, याचा अर्थ देव आहे.
देव मिळवायला कुठं जायचं आहे? कुठं जायचं नाही आहे. जिथं आहात तिथं तुम्हाला देव मिळवता येऊ शकतो. परंतु कसा मिळवायचा हे शोधावं लागेल, शोधावं लागेल, हे सापडावं लागेल, त्यावरती चालावं लागेल, ती निष्ठा, ती आवड निर्माण करावं लागेल. त्याच्यामुळं आज आपण वेगळ्या रस्त्याने जातो आहे देव मिळवण्यासाठी. तो रस्ता योग्य की अयोग्य चेक करणं आणि त्यातून परमेश्वर भेटेल की नाही शंका निर्माण करून चेक करणं आणि त्यातून पुढं जाण्याचं का नाही जायचं, किती जायचं हे ठरवणं, हे सर्वस्वी आपल्यावर आहे, सर्वस्वी आपल्यावर आहे. औसा मातेचं घ्या. वेदवंत होत्या, परंतु वेद एवढा, आवड एवढी का प्रेमचं जो भक्त होता त्याच्याही पलीकडची होते. परंतु राग तमतम, छोट्या काही गोष्टी झाल्या का खटकीन लगेच निघाले. परंतु वेदवंत, पाठीमागची काही जोड, परमेश्वर दयाळू माळू कृपाळू, उभयदृश्य अवतार, अलौकिक अवतार, यती मुनीचा वेश, त्याच्यामुळं काही अपेक्षाच नाही, निराभिमान मूर्ती ती. त्याच्यामुळं मग युगो नाही का आता त्याच गेल्या रागून आणि त्याच आल्या पाहिजे. नाही, देव स्वतः जायचे, सामोरे जायचे, निरोप पाठवायचे, घेऊन यायचे. करा, आपण बी करतो ना असं. कुठं जायचं आहे नेमकं आपल्याला कळतच नाही, समजतच नाही. कोणत्या वेळेला कोणती वेळ पकडायची आपल्याला कळतच नाही, समजतच नाही. आपल्याकडं कामांची लिस्ट असते भरपूर मोठी. जबाबदाऱ्या असल्या काय नसल्या काय फरक नाही पडत, आपल्याला ती वेळ पकडता आली पाहिजे. आपण वेळ पकडत नाही. आचार्यांनी वेळ पकडली, माईमभटांनी वेळ पकडली, बाईसांनी वेळ पकडली, महादाईसांनी जाता जाता वेळ पकडली, पण पकडली. आपल्यालाही हा शरीर जाण्याच्या अगोदर वेळ पकडायची, पण ती कशी, केव्हा, कुठं, कधी हे आपण नाही ठरू शकत. आणि मग पकडू असं म्हणू तर आपल्या हातात वेळच नाही आहे. मग सतत आपल्याला साधनेवर राहावं लागेल, कारण ती वेळ कधी येईल सांगता येत नाही. हे साधक आपल्याला खूप काही शिकून जातात, ते आपले प्रेरणास्त्रोत आहे. त्यांच्या जीवनातल्या चुका ह्या आपण आपल्या चुका जर समजलो, त्यातून आपण बाहेर पडलो तर परमेश्वरापर्यंत जाणं आपल्यासाठी खूप सोपं होऊन जाईल. त्यामुळं आपण ह्या गोष्टी लक्षात घेत नाही. बारीक बाजूनी, बारीक गोष्टींनी लीळाचरित्र आपण वाचत नाही, लक्षात घेत नाही. वाचतोय ही गोष्ट लीळा म्हणून घेत राहतो, आले गेले, हे केलं ते केलं. परंतु नेमकं सूक्ष्म पद्धतीनं जर विचार केला तर आपण जसा विचार करतो, जसा राहतो, जसं बोलतो, जसं खातो, जे पाहतो, हे सारं आणि सारं परमेश्वराचं आहे का, परमेश्वराच्या धर्मातल्या चौकटीत बसणार आहे का, याचा कधीच विचार करत नाही आपण. आपल्या मनामध्ये एक भ्रम निर्माण झालेला आहे. मी सकाळी उठलं, देवपूजा केली, देव भेटेल. संध्याकाळी देवपूजा केली, देव भेटेल. कधीतरी स्नान केले, देव भेटेल. काहीतरी विडे वाहिले, देव भेटेल. कधीतरी साधू संतांना खाऊ घातलं, जे क्रिया केली, देव भेटेल. ही भ्रम आपल्यामध्ये निर्माण झाला आहे. त्याच्यामुळं आपण आपल्याकडं दुर्लक्षित झालो आहे. आपण आपल्याला लक्षात येण्यासाठी, आपण आपल्या नजरेत राहण्यासाठी पहिले आपल्याला चिंतन करावं लागेल. म्हणून देव म्हणतात, या जीवाला स्वतःचं हित कधी समजत नाही. जेव्हा तुम्हाला तुमचं स्वतःचं हित कळेल तेव्हा तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्याल, तुमच्यातली कमतरता शोधाल, तुमच्या कमतरतेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल आणि मग खऱ्या अर्थाने तुम्ही धार्मिकता करायला सुरुवात कराल. आज आपण बाकीच्या साऱ्या धर्मातल्या कमतरता, सिस्टमच्या कमतरता, लीळाचरित्रामधल्या कमतरता शोधतोय. कोणी म्हणतं हे घुसवलं आहे, कोणी म्हणतं हे सांगितलं आहे, कोणी म्हणतं हे असंच नसेल, कोणी म्हणतं हे तसंच असेल. या साऱ्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण विकेंद्रीकरण केलेलं आहे. आपल्याला केंद्रीकरण करावं लागेल, आपल्याशी निगडीत करावं लागेल. आणि त्यातून आपण बाहेर पडलो, त्यात आपण सक्सेस झालो तर धार्मिकता करणं खूप अवघड राहणार नाही. कशाने परमेश्वर भेटेल हे पूर्वी प्रकरणात परमेश्वरांनी सांगितलेलं आहे, आणि कशाने भेटणार नाही हे पण सांगितलेलं आहे, अगदी स्पष्ट पारदर्शकपणे. आपण आज लीळाचरित्र वाचतोय, चित्रपट वाचतोय, अभ्यास करायला लागलो आहे, परंतु नेमका त्याचा परिणाम आपल्या हृदयावरती, मनावरती व्हायला पाहिजे, तो होत नाही. याचं कारण आपल्या हृदयामध्ये काठिण्य निर्माण झालेलं आहे. ठेच लागल्यानंतर डोळ्यात पटकन पाणी येतं आपल्याला, कारण त्या ज्या वेदना त्या हृदयापर्यंत गेल्या, आपल्या बुद्धीपर्यंत गेल्या. तशा परमेश्वर भेटेल की नाही याची जी वेदना आहे,
ही आपल्या हृदयापर्यंत पोचतच नाही, आपण काठीने निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला दुःख होत नाही, आपल्या जीवनामध्ये सत्व निर्माण होत नाही. हे सत्व निर्माण होण्यासाठी आपल्याला त्या सिस्टममध्ये, त्या प्रक्रियेमध्ये किंवा त्या वातावरणामध्ये राहावं लागेल आणि सतत पूर्ण राहावं लागेल. बरं, आता वातावरणात राहायचं, कुठेतरी जंगलात जाऊन राहायचं, कोणी माणसं दिसले नाही पाहिजे, आपण कोणाला दिसलो नाही पाहिजे, तेव्हा ते वातावरण निर्माण होईल असं आहे का? समाजामध्ये राहणं हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे ना. समाजाला तुम्ही टाळू शकत ना, समाज तुम्हाला टाळू शकत ना, कुटुंबाला टाळू शकत ना, कुटुंब तुम्हाला टाळू शकत. संबंधियांचा त्याग करायला लावला आहे, संबंधाचा संबंधियांचा त्याग करायला लावलेला आहे, टाळू शकत नाही. आता या अशा गर्दीमध्ये तुम्हाला एकाग्रता निर्माण करायची आहे. अशा गर्दीमध्ये तुम्हाला स्वस्थ राहायचं आहे, त्या स्वस्थतेतून साधना करायची, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने सातत्यपूर्ण आपला प्रवास झाला पाहिजे. एवढी स्वस्थता तुमच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये निर्माण करण्यासाठी तुम्हाला खरं काय कळालं पाहिजे, जे मर्म हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि मर्म या साधकांच्या जीवनाच्या प्रवासातून तुम्हाला भेटू शकतं असं मला वाटतं. कारण ते कधीतरी मी चिंतन केलं, त्यातून मला ते सापडलं आणि मला ते प्रचितीला आलं, म्हणून मी तुमच्यापर्यंत मांडतोय. खूप अवघड नाही, तुम्हाला खूप अभ्यास करायची आवश्यकता नाही, खूप मोठा त्याग करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचा त्याग करा. जीवानी जीवाचा त्याग करणं परमेश्वराला भेटणं एकदम सोपं. तुम्ही एकदा का तुमचा त्याग केला की आपोआप देवतेचा त्याग होतोय, आपोआप प्रपंचाचा त्याग होतोय, परमेश्वर भेटतोय. आपण आपला त्यागच करत नाही, आपण आपला त्याग करत नाही. जेव्हा तुमचा त्याग करेल तुम्ही, ते काय तुम्हाला विकार त्रास देईल, काय तुम्हाला विकल्प त्रास देतील, काय तुम्हाला स्वभाव त्रास देईल, कारण तुम्ही तुमचा त्याग केला आहे. आपण आपला त्याग करत नाही म्हणून हा सारा त्रास आहे ना आपल्याला, हा सारा प्रॉब्लेम आपल्याला. देव स्पष्ट सांगतात ना, त्याग कशाचा करायचा आहे, त्याग कोणाचा करायचा आहे, आणि त्यांनी देवानी अपेक्षा पण व्यक्त केलेल्या आहे. आपल्याला ते समजत नाही. आपण दुसऱ्या गोष्टीचा त्याग करा, कपड्याचा त्याग करा, केसाचा त्याग करा, याचा त्याग करा, त्याचा त्याग करा, पण आपण आपला त्याग करत नाही. एकदा का आपण आपला त्याग केला की मग बाकी त्याग करायची काही गरजच पडत नाही, ते आपोआप होतं. मग सांगितलं ना, इंद्रिय आहे ना, सारे इंद्रिय धरले, परंतु जीभ इंद्रिय जर धरला नाही तर ती इंद्रिय धरून काय उपयोग आहे का? परमेश्वर म्हणतात जीभ इंद्रिय धरले तर सर्व इंद्रिय धरले. आणि आपलं असं झालं आहे, आपण साऱ्या दुनियाचा त्याग करायला निघालो, पण आपला त्याग करायला आपण तयार नाही आहे. आपण आपला त्याग केला का दुनियाचा आपोआप त्याग होतो. मग आपला त्याग करणं म्हणजे नेमकं काय? आपणच आपला त्याग करणं म्हणजे नेमकी ही विचारधारा काय हे शोधून जर आपण, आचार्यांनी स्वतःचा त्याग केला, महिमभटांनी स्वतःचा त्याग केला, म्हणून शिळपाकं 3-3 दिवसाचे खात होते ना. स्वतःचा त्याग केला म्हणून 60 भाज्या खाणारे ब्राह्मण भिक्षेचं खायला लागले. आचार्यांनी स्वतःचा त्याग केला म्हणून देवाच्या व्यतिरिक्त त्यांना काही दिसलं नाही. बाईसांनी स्वतःचा त्याग केला म्हणून देवा व्यतिरिक्त त्यांना काही दिसलं नाही, आवडलं नाही, पाहिलं नाही त्यांनी. आपण त्याग स्वतःचा जर केला तर मग धर्म आणि देव याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही दिसणार नाही, काही समजणारच नाही. कारण हे सारे आपले निगडीत आहे, आपले विषय हे सारे विषय आपल्या निगडीत आहे. आपल्याशी निगडीत असलेले विषय आपल्याला त्रास देतात, आपल्याला अडचणीत आणतात. आणि आजपर्यंत केलं काय, अनंत जन्म गेले कसे, सृष्ट्या गेल्या कशा, देहा गेला कसा, त्यावेळेसही मनुष्य देह नव्हता का? होता. त्यावेळेस बुद्धी होती, त्यावेळेस विचार करत होतो, त्यावेळेस धर्मात होतो, बोध होता, साधू संत होते, सारं होतं. मग गेलं कसं? जर त्यावेळेस जाऊ शकतं तर आजही जाऊ शकतं, कारण सेम टू सेम, काही फरक नाही. मग त्यावेळेस जातं, गेलं कशाने गेलं हे शोधावं लागेल ना तुम्हाला. मग ते कशाने गेलं याचं जेव्हा संशोधनाचा तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेस तुमच्या दोषाशी ते निगडीत आहे, जीवाच्या आपल्या कमतरतेशी ते निगडीत आहे. तिथं त्याच्यावरती मात करता नाही आली, ती कमतरता भरून नाही काढता आली, त्याला आपण तोंड देता देता आपण फसलो, घसरलो, म्हणून पुन्हा आलो. आजही तीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि मन त्यातून सावध होणं ही साधना आहे. ते मागचं म्हणणं मागच्याचा ठेस पुढचा शहाणा असं म्हणतात ना काहीतरी. आणि एकदा काही झालं की म्हटले ताकही फुकून पिकतात. बघा, कर्मराटीच्या कितीतरी म्हणी आहे का या तत्वाशी निगडीत असताना आपल्याला शिकवतात. त्या ठेचा अनेक वेळा गेले, आपण म्हणतो अनंत जन्म गेले, देवा अनंत सृष्टी गेल्या, मग तरी तुला ठेच नसेल लागली तर जाऊन उपयोग काय?
एक ठेच लागली तर हा म्हणतो ताकसुद्धा फुकून प्या. ताक फुकून प्यायची गरज आहे का? ताक थंडच असतं तरी फुकून प्या म्हणतो. पुढच्याच ठेच मागचा शहाणा. आणि अशा ठेचा आपल्याला आजूबाजूला किती दिसतात घेणारे, तरी आपण शहाणं होत नसेल तर चुकी काय धर्माची आहे का देवाची आहे का? चुकी आपली आहे. आपली चूक आपल्याला कळाली पाहिजे, आपली चूक आपल्याला समजली पाहिजे आणि त्यातून आपण निघालो पाहिजे. इतकं सोपं आणि सरळ आहे. सोपं आणि सरळ आहे, खूप अवघड विषय नाही आहे. आपण आपल्यावरती प्रयोग केला पाहिजे का मी यातून निघालोय, कसं काय निघालोय का नाही निघालोय. जेव्हा तो समोर विषय येतो तेव्हाही त्याकडं पाहण्याची दृष्टी आपली तशीच असेल तर आपण बदललो नाही, परत दृष्टी बदलली तर आपण बदललो आहे. पण सावध होऊन या गोष्टी केल्या पाहिजे, अत्यंत सावधानता. कारण हे प्रयोग आपले फसले सारे. अनंत जन्मत अनंत सृष्टीत हे प्रयोग फसलेले. आता तेच प्रयोग करून परत आपल्याला सिद्ध करून परत परमेश्वरापर्यंत जायचं आहे, आपल्याला न्यायचं आहे. एवढं सोपं नाही आहे, परंतु अवघड काहीच नाही आहे. हे याच्यासाठी सांगतो की तुमच्या मनातली जी भीती आहे, न्यूनगंड आहे, ती निघाली पाहिजे. आपल्या मनात भीती आहे, खूप न्यूनगंड आहे. आपल्या संकल्पना आपण नीट समजूनच घेतलेल्या नाही आहे. त्यागाची संकल्पना, अनुसरणाची संकल्पना, परमेश्वर प्राप्तीची संकल्पना, ज्ञानाची संकल्पना, प्रेमाची संकल्पना, आचाराची संकल्पना, हे आपल्याला समजल्याच नाही आहे. आपण धावतोय फक्त याच्या पाठीमागे धावतोय, हा करतोय तो करतोय तो करतोय, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर मी याच्यासाठी सांगत राहतो. आम्ही काहीच करणार नाही, तुम्ही करा आणि आम्ही तुम्हाला करतो आणि मग आम्हाला देव भेटला पाहिजे. भोळ्याची आशा जी आहे, जो करतो तो मान भावने त्याला देव भेटणारही नाही, हे स्पष्ट सांगतो. स्वतः करावं लागेल. आचार्यांनी दुसऱ्याला त्याग करायला निमित्त झाले म्हणून आचार्यांना देव भेटला नाही, लक्षात घ्या. आचार्यांच्या सन्निधानामध्ये हजारो साधक होते. आचार्यांकडे जेव्हा साधक यायचे, बोलायचे, लगेच भिक्षा. तिथं उपदेशन, कान फुकणं, नामन, हे कर ते कर ही बातच नव्हती. वेदवंती आचार्यांकडं ब्राह्मण यायचे, चर्चा करायचे, काही चर्चा न करता नुसते पाहायचे तरी भिक्षा घेऊन मोकळे व्हायचे. भिक्षा म्हणजे दीक्षा घेऊनच मोकळे व्हायचे. त्यांच्या दीक्षेला, त्यांच्या भिक्षेला किंवा त्यांच्या धर्माला आचार्य निमित्त झाले म्हणून आचार्यांना देव नाही भेटले, लक्षात घ्या. आचार्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जो आमूलाग्र बदल केला, त्या बदलामुळं परमेश्वर त्यांना भेटले. आज आपण फक्त नाही याला निमित्त व्हा, त्याला निमित्त व्हा, इकडं गोमटं भेटल तिकडं गोमटं भेटल आणि देव मिळवायचा जी भोळी आशा करतोय ना, ती मात्र आपल्याला फसवते, लक्षात घ्यायचं. त्यातून देणारा देव आहे, देईल तो देईल, परंतु आचार्यानं निमित्त केलं, ही देवानी केलं आहे. आता देव देणार आहे काय, त्यांना दिलं आहे, त्यांना देवानी करावं निमित्त, आपण नाही होऊ शकत. व्यापाराला चालले कोणी दिसलं तर भेट बाबा तू, असं देवानी सांगितलं आहे म्हणून ते भेटले. पद्मनाभीला भेटायला लावलं आहे. पद्मनाभी कोण होता? ना वेदवंत, ना बोधवंत, ना अनुसरला, ना सन्निधानातला. बाहेर गेले होते तरी भेटायला लावलं. किती ब्रॉड विचार आहे की जो माझ्यापासून गेलाय आता मला भेटणार नाही, दिसणार नाही, तरी त्यालाही भेट, त्यालाही धर्माला लावण्याचा प्रयत्न कर. आपण म्हणतो हा अन्याय, हा नाही आहे, हा गेला, हा असा झाला, हा तसा झाला, असं काही नसतं. देवाने आपल्याला काय सांगितलं आपल्या लक्षातच येत. आचार्य आपल्याला निमित्त झाले म्हणून आचार्यांना देव नाही भेटले. महिमठांनी लीळाचरित्र लिखाण केलं, त्याग केला आणि मग आपल्यापर्यंत आलं ना, आपण धर्माला लागलो म्हणून महिमभटांना देव नाही भेटले. महिमभटांनी त्याग केला आहे. कशाचा त्याग केला आहे? 60 भाज्यांचा त्याग केला आहे, श्रीमंतीचा त्याग केला आहे, शास्त्राच्या पांडित्याचा त्याग केला. 18 पुराण, 4 वेद, 5 शास्त्र जर ज्याला येतं तो गप्प बसल काय? ज्याला येतं त्याला गप्प बसून दाखवा, तो गप्प बसत नसतो, तो डारकाळ्याच फोडत असतो. ही गप्प बसले म्हणजे हा एवढा मोठा त्याग. त्या त्यागातून महिमभटांना देव भेटले. भिक्षा जाताय, व्यापार करताय, व्यापार आहे सोन्याचा, असा व्यापार करा सोन्याचा आणि तो भी देवासाठी करा. आपण काय घेऊन बसलो हेच आपल्याला कळत नाही. आपण काय विकतोय, काय घेतोय, काय खातोय, काय पितोय, काय जगतोय आणि काय धार्मिकता करतोय, आपण भोळ्याची आशा केलेली आहे. त्याच्यामुळं ज्या साधकांना देव भेटला त्या साधकाला तो देव कशाने मिळाला, कशाने भेटला. बाईसांनी उडी मारली उंच सणावरून. त्या उंच सण कशाचं होतं? आचार्यपदाचं होतं, मानापानाचं होतं, पूजा अवसराचं होतं. त्यांच्या पूजा चालायच्या होत्या का नाही? यातून जेव्हा तो बाई खाली पडल्या ना, उडी मारली ना, तेव्हा देव भेटला. त्या तिथंच बसल्या असत्या ना
मला मानपण झालं पाहिजे, माझं आचार्यपद मी सांभाळलंच पाहिजे, मला मन ती भेटलीच पाहिजे. नाही तर काय कामाचं, आपण तर कचरा होऊन जाऊ. अशी भावना जर बाईसांमध्ये असती तर देव भेटले असते का? तिने लात मारली, उड्या मारले, तेव्हा देव भेटले. आपण लात मारायला तयारच होत नाही. आपण त्याच्या सहित धर्म सांभाळायचा आणि त्या धर्म सांभाळताना परमेश्वर प्राप्त कसा होईल हे पाहायचं. आपण साऱ्या विषय व्यवस्थेची पार मोडतोड करून टाकलेली. हे बी पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, असं होतच नसतं. देव पाहिजे तर बाकी काहीच नाही पाहिजे, आणि हे सारं पाहिजे तर देव भेटत नसतो. हे देवाने स्पष्ट सांगितलं आहे. आणि देवाच्या स्वतः तत्त्वज्ञानातून, ब्रह्मवाणीतून, स्वतः केलेल्या आचरणातून या गोष्टी सांगितलेल्या. तरी जर आपल्याला कळत नसेल तर आपल्याला धर्म अवघडच वाटेल, मोठाच वाटेल, कठीणच वाटेल. आणि म्हणून धर्मापासून आपण दूर दूर का आहोत? धर्मात असूनही तर नेमकं काय, अचूक काय आपल्याला समजून आपण घेतलेलं नाही आहे. खूप मोठा विषय नाही आहे. ज्यांना ज्यांना देव भेटले त्यांना कसे भेटले, ज्यांना ज्यांना नाही भेटले ते कशाने नाही भेटले, ही शोधा, तुम्हाला देव आपोआप भेटून जाईल. या चरित्रातले सर्व जे सद्भक्त आहे ते काढा. मग ते सर्व पद्मनाभी असेल, नाथोबा असेल, डखले असेल, आणखीन काय काय असेल, पद्मनाभीच्या माध्यमातून देव सांगताय दरवाजा बंद करा. हा चैतन्य पळून आला असे म्हटले. देव याचं का तोंड पाहत नाही आहे? का देवाला पाहायची इच्छा नाही आहे? त्यांनी कोणाचं तरी मन दुखवलं आहे. तो कोण होता? देवाचा नातेवाईक होता काय? दैवराटीचा होता काय? बोधवंत होता, अनुसरलेला होता? कोण होता? कोण अन्य होता? काही संबंधच नाही त्यात, अर्थार्थी संबंध नाही. पण देव म्हणतात त्यांनी सांगितलं का मी माफ केलं, माझं म्हणून घ्या, तर स्वीकारेल, अन्यथा निघचाल. आपण विचारच करत नाही. आपलं तोंड आपलं आहे म्हणून आपण काय काय करतोय याचा विचारच करत नाही. देवाची जी ब्रॉडनेस आहे, प्रगल्भता आहे, परमेश्वर काय, परमेश्वरत्व काय हे आपल्याला समजलंच नाही आहे. एकदा का परमेश्वर काय, परमेश्वरत्व कळालं ना, त्या परमेश्वराचं ते मोठेपण पण आपल्याला कळेल. कोण आहे परमेश्वर, काय आहे परमेश्वर? चैतन्यापर परमेश्वर आपण बोलून मोकळा होऊन जातो, पण तो चैतन्य कोण हे पहिले समजून घ्या तुम्ही. तो चैतन्य काय आहे, ती चैतन्य देवता कोण आहे? अनंत ब्रह्मांडांची व्यापी असलेली देवता आहे. तिच्याबद्दल एवढं सामर्थ्य आहे. आणि हे सामर्थ्य आपल्याला एका गोष्टीतून साहित्यकारांनी सांगितलेलं आहे, की तिच्या मायेच्या तमामध्ये, त्या तमामध्ये अनंत जीव आहे आणि एका जीवाचं 100 ब्रह्मांड इतका व्याप आहे. एका ब्रह्मांडाचा 500 कोटी योजन व्याप आहे. तसे 100 ब्रह्मांडाचा व्याप एका जीवाला ना, असे अनंत जीव तिच्या तमातून. तो तम आपल्या शरीरात असलेल्या, शरीरावर असलेला तीळ जसा आहे ना, एवढाच आहे. म्हणजे ती माया किती मोठी, त्या मायेच्या पलीकडचा परमेश्वर किती मोठा, आणि त्याला मिळवायला आपण निघालोय. आणि आपले विचार कसे, आपल्या पायाजवळ आहे. खायला काय भेटल आणि पांघरायला काय भेटल, आणि यांनी नाव घेतलंय का नाही, आणि त्यांनी नाव विचारलंय का नाही, कसा देव भेटेल? देव इतका मोठा आणि आपण इतके छोटे आहोत. तर त्या देवाला मिळवायला आपल्याला मोठं व्हावं लागेल की नाही? का ताणून थोडी मोठं व्हावं लागणार आहे? शरीराने का वजनाने, कशाने व्हावं लागेल? विचारांनी, वैचारिकतेने, प्रगल्भतेने, दृष्टीने. हे सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे, परंतु आपल्याला ती इच्छा असली पाहिजे, आपलं ते ध्येय पक्क ठरलं पाहिजे. खूप अवघड विषय नाही, परंतु त्याचा आपण कधी विचारच करत नाही, आणि म्हणून तो अवघड वाटतो. विषय खूप मोठा आहे, परंतु तो एका तासात मांडण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केला. आणि तुम्हाला एक संशोधनासाठी एक वाव करून दिला का बघा, या दृष्टीने तुम्ही विचार करून बघा, या बाजूने तुम्ही विचार करून बघा, आणि जा एक आचार्यांचं जीवनचरित्र अभ्यास करा, संशोधन करा, आणि त्यातल्या त्या त्रुटी शोधा, तरी देव भेटेल. खूप काही नाही. एक महादाईसा घ्या, एक पूजनीय माईम भट घ्या, कोणी घ्या, एक दादोसांना देव का भेटले नाही, घ्या चरित्र. मार्कंडापासून देव का लांब गेले, घ्या एक चरित्र. सन्निधानात असून असन्निधानात गेलेले जीव नंतर अनुसरले, सन्निधानात का अनुसरले नाही? कोणत्या गोष्टीमुळे अडचण, कोणती अडचण आली, कोणता अडथळा आला, देवाला ते भेटू शकले नाही. कोणतंही पात्र घ्या, ते पात्र त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला बसवा, ते तुम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाईल. खूप अवघड नाही आहे. कोणतंही पात्र घ्या, तुम्हाला आवडणारं पात्र घ्या. कोणाला काय आवडेल सांगता येत नाही, त्याची प्रवृत्ती, त्याचा विचार आहे. कोणतंही पात्र घ्या, खूप अवघड विषय नाही.
याला लागतं कशाला 5 स्थळं अभ्यासायचे, चरित्र अभ्यासायचं, बोलताच आलं पाहिजे, सांगताच आलं पाहिजे. कशासाठी? की ते एक आनुषंगिक भाग आहे. देवाने दिलेली ती गिफ्ट आहे, देवकृपा आहे. कोणाला तरी ते नाही, कोणा केनं हे सारं देवाचं कार्य. देणारा तो आणि घेणारा जीव आहे. इथं क्रेडिट कोणी घ्यायचंच नाही, काही कारणच नाही. कारण क्रेडिट घेणे इतपत तो क्रेडिट हा शब्द जीवाला लागूच पडत नाही. देवानीच क्रेडिट आहे, देवाचंच क्रेडिट आहे. देवाने सृष्टी निर्माण केली, आपल्याला आणलं, देवाने सारे कामाला लावले, देवच बोध देतो, देवच योग्यता देतो, देवच सारण देतो, देवालाच प्राप्ती देतो, देवच बोध देतो. आज आता क्रेडिटचा काय प्रश्न आला? आपण कोण? आपण आपल्याला विसरलो पाहिजे. आपण आपल्याला विसरत नाही आणि म्हणून साऱ्या अडचणी निर्माण झाल्या. आपण आपल्यातून निघत नाही म्हणून साऱ्या अडचणी निर्माण झाल्या. आपण आपल्यातून निघा, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, कशाचाच नाही, कोणताच गोष्टीचा नाही. ही प्रक्रिया थोडी अवघड वाटेल, परंतु सुरुवात करा. ती बरोबर परमेश्वरापर्यंत तुम्हाला नक्की घेऊन जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.